आरटीओ निरीक्षक गीता शेजवळ, संकेत गायकवाड निलंबित. सरकारी रिव्हॉल्व्हरनं खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल. सरकारी रिव्हॉल्व्हरनं खुनी हल्ला केल्याप्रकरणी नागपूर बजाजनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या अहमदनगर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटर वाहन निरीक्षक गीता शेजवळ, मूळ राहणार सोलापूर, व पिंपरी चिंचवड कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक संकेत गायकवाड, राहणार सांगोला, या दोघांना निलंबित करण्यात आलंय. पिंपरी चिंचवड आरटीओ कार्यालयातील मोटर वाहन निरीक्षक संकेत गायकवाड यांना निलंबित करण्यात येत असल्याचा आदेश शासनाचे कार्यकारी अधिकारी जयसेन इंगोले यांनी काढलाय. तर अहमदनगर आरटीओ कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक गीता शेजवळ यांना निलंबित करण्यात येत असल्याचा आदेश सहपरिवहन आयुक्त संजय मेत्रेवार यांनी काढलाय. या दोघांवर नागपूर शहरातील बजाजनगर पोलीस ठाण्यात कलम 307, 201, भारतीय दंडविधान कलम 325 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोटर वाहन निरीक्षक संकेत गायकवाड यांच्यावर गोळी झाडून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा मोटर वाहन निरीक्षक गीता शेजवळ यांच्यावर दाखल करण्यात आला. गोळीबाराचा प्रकार घडल्यानंतर त्यांनी पोलिसांना वेगळीच माहिती दिली आहे, पण पोलीस तपासात खरा प्रकार उघड झाला. या गोळीबाराच्या घटनेमागे फ्लाइंग स्क्वॉडने गोळा केलेला पैसा हेच कारण असल्याचं पोलीस तपासात पुढे येत आहे. गायकवाड हे पूर्वी शेजवळ यांच्या देखरेखीखाली भरारी पथकात काम करत होते. यातून त्यांनी हा निधी गोळा केला. या निधी संकलनावरून दोघात वाद झाल्याचं सांगितलं जात आहे. गीता शेजवळ यांची कारकीर्द वादग्रस्त आहे. आरटीओ निरीक्षक गीता शेजवळ दुसऱ्यांदा निलंबित झाल्यात. 2016 मध्ये त्या धाराशिव आरटीओ कार्यालयात कार्यरत होत्या. या ठिकाणी त्यांनी वाहन योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणात गडबड केल्याचा ठपका ठेवून निलंबित करण्यात आलं होतं. 2 वर्ष निलंबित कालावधी झाल्यानंतर त्यांना नागपूर ग्रामीण सीमा तपासणी नाक्यावर नियुक्ती देण्यात आली होती. या ठिकाणी एका खासगी व्यक्तीकडून लाच घेतल्याचाही त्यांच्यावर आरोप झाला. या प्रकरणी रामटेक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. त्यानंतर आता हे गोळीबाराचं प्रकरण उघडकीस आलंय. श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल, प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या. मोबाईल क्रमांक 8668 34 49 79.